वाहू दे ना जरा थांब. वाहू दे 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 वाहू दे. ऐक ना तू नको मध्ये तू मध्ये. हा आवाज आहे त्या व्यक्तीचा ज्याने आपण भांडण सोडवायला गेलो असता आपल्यावरच प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार केली आहे. मग भांडण सुरू असताना ही व्यक्ती अजून भांडण होऊ दे असं का म्हणत असावी. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात त्या दिवशी नेमकं काय झालं याची दुसरी बाजू जाणून घेत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हा व्हिडिओ आहे आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथील बस स्थानक परिसरातील. यामध्ये काही लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. शिंगवे येथे यात्रेच्या निमित्तानं काल म्हणजेच 13 एप्रिल रोजी बैलगाडा शर्यतीची बैठक सुरू असताना बैलगाडा शर्यतीसाठी ज्या जागेवर घाट उभारला जाणार आहे त्या जागेच्या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचे समर्थक आबाजी वाव्हळ, गावातील युवक कार्यकर्ते संदीप वाव्हळ आणि इतर काही लोकांमध्ये बाचाबाची सुरू असताना निकम गटाचे प्रमोद वाव्हळ यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग सुरू केलं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. यामध्ये ते असंही म्हणतायत की होऊ दे यांचं, अजून होऊ दे. आणि त्यानंतर जेव्हा हा सर्व वाद शांत झाला तेव्हा प्रमोद वाव्हळ यांनी आपल्या हातातील मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे देऊन संदीप वाव्हळ यांना जोरात धक्का देऊन शांत झालेला वाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रमोद वाव्हळ यांनीच आपल्या अंगावरील कपडे फाडून आपल्यालाच मारहाण झाल्याचा कांगावा करत माध्यमांमध्ये खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला आहे. प्रमोद वाव्हळ यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ते भांडण सोडवायला गेले होते तर ते अजून भांडण होऊ दे असं का म्हणत होते. त्यांनी सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तर मग त्यांना मारहाण झाल्याचं या व्हिडिओमध्ये का दिसत नाही की चुकून आपण चिथावणी देणारा व्हिडिओ आपल्याकडून व्हायरल झाल्याने आपल्यावरच कारवाई होईल या भीतीने प्रमोद वाव्हळ यांनीच पोलीस आणि माध्यमांच्या समोर येऊन कांगावा केलाय असाही सवाल विरोधकांकडून आणि गावकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे. काल संध्याकाळी 8 वाजता मी शिंगवेच्या स्टँडमध्ये बसलेलो असताना गावची घाटानिमित्त गावची 2 दिवसाच्या वर यात्रा आहे. त्यामध्ये बैलघाटाच्या संदर्भामध्ये काही लोकांची स्टँडला मीटिंग चालू होती. ती मीटिंग चालू असताना अचानक नितीन तुकाराम मावळ जे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे ते व त्याच्या समितीतल्या 4 ते 5 जणांनी तेथे भांडणे करायला सुरुवात केली असताना मी त्याचा एक सजग नागरिक या नात्याने व्हिडिओ शूटिंग काढायचा प्रयत्न केला की भांडणाचं रूपांतर अति कशात व्हायला नको म्हणून मी शूटिंग काढायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी माझा मोबाईल आतमध्ये ठेवला. जास्त भांडणं व्हायला लागली म्हणून मी सोडवायच्या भूमिकेमध्ये मध्ये पडल्यानंतर मला काही समजलंच नाही. अचानक त्या 4 ते 5 जणांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांनी 4 ते 5 जणांनी मला धरून एका टायमाला दोघा तिघांनी धरून हालचाल न करता दुसऱ्या दोघांनी मारायला सुरुवात केली. एकमेकांनी आळीपाळीने मला मारल्यानंतर मी 112ला कॉल केला. 112ला कॉल केल्यावर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि ही घटना 8 सव्वा 8च्या दरम्यान घडली. मी तिथून पुढे म्हणून पारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचं गाव येत असल्यामुळे पारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेलो आणि मी जी घटना झाली ती तेथील जे PSI ड्युटीवर हजर होते ते PSI आणि ठाणे अंमलदार यांना मी सांगितलं. त्यांना सांगितलं असताना त्यांनी कच्च्या कागदावरती नावं लिहून घेतल्यानंतर ते मला म्हणायला लागले तुम्ही व्हिडिओ फुटेज दाखवा. तर मीच म्हणलं साहेब व्हिडिओ फुटेज माझ्याकडे एकच आहे, दुसरं व्हिडिओ फुटेज नाही आहे. माझ्यावर हल्ला केला, आता मीच माझे सर्व पुरावे देऊ का, तुम्ही माझं काय ऐकून घेणार आहेत का नाही घेणार आहेत. तर साहेब मला बोलले की तुम्ही व्हिडिओ फुटेज दिल्याशिवाय मी काही गुन्हा दाखल करू शकत नाही. त्याच्यानंतर मी व्हिडिओ फुटेज मागवले. तिथील पत्रकाराकडे एकाकडे यांना व्हिडिओ फुटेज होते त्याच्याकडून ते मागवल्यावर साहेबाला दोन्ही व्हिडिओ फुटेज सोडले. साहेबांना म्हटले या फुटेजमध्ये स्पष्टरित्या माझ्यावर 4 जणांनी हल्ला केला हे दिसतंय. दरम्यानच्या काळात माझ्या खिशामध्ये शुक्रवारी मी यात्रेनिमित्त कॅश काढली होती. तर ती कॅश माझ्या खिशामध्ये 28,000 अवेलेबल होती आणि माझी हातातली सोन्याची अंगठी ही पडली. मी साहेबांना सांगितलं मारझोड करताना त्यांनी ती काढून घेतली. त्यांनी ऑलरेडी माझं शर्ट काढलं होतं, ते व्हिडिओमध्ये दिसत होतं
की माझ्यावर हल्ला चाललेला आहे, त्यांनी मला म्हणजे गावामध्ये परत यावा नाही किंवा स्टँडला परत लोकांच्या समोर अपमान व्हावा या प्रकारे वर्तन केलं होतं. साहेब म्हटले, "हे कुठेही व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसत नाही, पैसे घेतलेले आम्ही हा गुन्हा दाखल करू शकत नाही. ते गहाळ केले म्हणून आम्ही देतो." साहेबांना म्हटलं, "साहेब, माझ्यावर हल्ला झालेला आहे, तुम्ही मला न्याय द्या. मला याच्यामध्ये एफ-आय-आर दाखल करा." साहेबांनी त्याच्यावर नॉमिनल एन-सी दाखल केली. एन-सी दाखल करून मला ह्या सर्व प्रक्रियेमध्ये साधारणतः 2 तास गेले आणि 12 वाजता ती एन-सी दाखल झाली. समोरचा जो कार्यकर्ता होता, तो समोरचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जबाबदार शिंग्यातला नेता होता आणि तालुका पातळीवर तो नेतृत्व करतो. त्याच्या दबावापोटी, सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी गुन्हा दाखल करायला टाईम झाला आणि गुन्हा हा एन-सीमध्ये दाखल झाला. एन-सीमध्ये दाखल करून मला 12 वाजता त्यांनी बोळवण केली. मला त्यांनी मेडिकलचं हे दिलं, चं कागद दिला. तर मी साहेबांना एवढं पण म्हणत होतो, की मंचरला जायला 22 किलोमीटर इथून अंतर आहे, 18 ते 20 किलोमीटर. वाघाची भीती आहे. मला मंचरला तुम्ही कोणीतरी घेऊन चला. पण ते म्हटले, "तुम्ही जा, जाऊन तुम्ही मेडिकल करा." मग मी तसाच घरी गेलो. घरी गेल्यानंतर सकाळी मी मेडिकल केली आणि रात्रीच माझ्यावर दबाव येत होता, की एन-सी तुम्ही मागं घ्या, पोलीस केस मागं घ्या. साहेबांनी त्यांना थोडंसं त्यांच्या बाजूचं फेवरचं हे केलं आणि मला काही न्याय दिला नाही. त्याच्या विरुद्ध आता मी डी-वाय-एस-पी ऑफिस आणि एस-पी ऑफिस, मानव अधिकार आयोग आणि पोलिसांच्या विरुद्ध पोलीस प्राधिकरणमध्ये अर्ज दाखल करून मी न्याय घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि सदर संबंधित व्यक्तीवर प्रायव्हेट दाखल करून मी जास्तीत जास्त त्यांना शिक्षा याच्याकडून न्यायालयाकडून होईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी नितीन तुकाराम वाघोळ, शिंगवे गावचा रहिवासी असून काल आमच्या गावामध्ये ज्या संबंधित गोष्टी घडल्या त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित झाले आणि त्याच्याबद्दल बातम्या केल्या गेल्या. तर त्याच्या मागची पार्श्वभूमी खरी काय आहे हे या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काल ज्या वेळेला आमच्या घाटाच्या संदर्भातली मीटिंग चालू होती, मीटिंग झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या संबंधित माझे चुलत बंधू की ज्यांनी घाटासाठी जागा दिली असे संदीप वाघोळ, कैलास वाघोळ आणि संतोष वाघोळ आणि मी त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर आमचेच दुसरे चुलत बंधू आबाजी वाघोळ, आमचे त्या ठिकाणी संभाषण चालू होतं की बाबा आपल्या जागेवरून आपला वाद आहे, कोणाच्या दिशा त्या ठिकाणी ठरलेल्या नाहीत, अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी आमची चालू होती. आणि या चर्चेचं रूपांतर एकमेकांनी तावातावात बोलण्यामुळे ते थोडंसं भांडणाच्या स्वरूपात झालं होतं. आणि हे होत असताना त्या ठिकाणी आज जो माणूस कांगावा करतोय की माझ्यावर अन्याय झाला, मला मारलं, अमुक झालं तमुक झालं, अशा पद्धतीने जो वल्गना करतोय तो स्वतः त्या ठिकाणी आमच्या भांडणाचा व्हिडिओ काढत होता. जर भांडणाचा व्हिडिओ काढत होता तर त्याचं इंटेन्शन असं होतं की याच्यातून काहीतरी मोठं घडेल, याच्यातून यांची हाणामारी होईल आणि आपल्याला त्याचा प्रोपोगंडा करता येईल, अशा पद्धतीचं त्याला वाटत होतं. म्हणून त्यांनी ते व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि व्हिडिओ काढत असताना तुम्ही जर व्हिडिओ बारकाईने ऐकला तो मारामारीचा, तर त्याच्यात तो प्रत्यक्ष आपल्याला तिथं ऐकू येते की तो म्हणत होता, यांचं भाऊ द्या, यांचं भाऊ द्या, यांचं भाऊ द्या, भाऊ द्या, भाऊ द्या, भाऊ द्या, अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी बोलत होता. मग आज त्यांनी ज्या वेळेला मीडियासमोर सांगितलं की मी एक सजग नागरिक आहे आणि मी त्या ठिकाणी यांचं मिटवण्याचा प्रयत्न करत होतो, मग मिटवण्याचा प्रयत्न करत होता का वाढवण्याचा प्रयत्न करत होता? होऊ द्या, होऊ द्या, होऊ द्या, हा त्यानेच काढलेला व्हिडिओ आहे आणि तोच त्या ठिकाणी प्रसारित झालेला आहे. आणि याच्यातून स्पष्ट दिसतंय की याचं इंटेन्शन असं होतं की ह्या लोकांची मारामारी झाली पाहिजे आणि याच्यातून आपल्याला काहीतरी समाजामध्ये वेगळं पसरवता येईल म्हणून त्याने हा व्हिडिओ काढला. आणि ज्या वेळेला आमच्यात सिमेंट झाला, आबाजी वाघोळ आणि आमच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही शांत झालो, तर त्यावेळेला याला वाटलं आता यांच्यात काही होणार नाही म्हणून याने व्हिडिओ दुसऱ्याला काढायला सांगून स्वतः त्या ठिकाणी आमचा जो चुलत बंधू होता संदीप वाघोळ याला येऊन जोरदार धडक मारली, धक्का दिला आणि त्याला मारण्यास सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीनं त्याने त्या ठिकाणी सुरुवात केली मारायला. आणि मग त्याच्यात मी ज्या वेळेला आज 20 वर्ष राजकारणात समाजकारणात काम करतो, पण प्रत्यक्ष अशा पद्धतीने कधी असं आम्ही वागत नाही की समाजाला हे बरोबर घेऊन चालण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि ज्या वेळेला मारामारी होईल
हे मला दिसत होतं. त्यावेळेला मी प्रत्येकाला त्या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो. त्या व्हिडिओमध्ये मी कुठेही मारलं किंवा कुठेही माझं त्या पद्धतीचं इंटेन्शन होतं मारायचं, असं कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. पण प्रत्यक्षात हे पसरवलं गेलं आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, राजकीय हेतूने प्रेरित होऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे कसं असतं, गावामध्ये 2 गट असतात. एका गटाला सत्ता असते, एका गटाला सत्ता नसते. मग सत्ता नसलेला गट त्या ठिकाणी नेहमीच असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो की सत्ता असलेल्या गटाला त्या ठिकाणी आपण एक अडचण निर्माण होईल अशा पद्धतीने वागण्याचं काम या पद्धतीने ही मंडळी करत असतात. मग जर अशा पद्धतीने प्रेरित होऊन या मंडळीने अशा पद्धतीने व्हिडिओ काढला आणि तो समाजामध्ये मांडून मला मारहाण झाली असं दाखवलं आणि प्रत्यक्षात तर त्या व्हिडिओमध्ये त्याला मारहाण होताना कुठेही दिसत नाही. अशा पद्धतीने असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही हे सगळं घडल्यानंतर आम्ही पारगाव पोलीस स्टेशनला डायरेक्ट कंप्लेंट करण्यासाठी गेलो. आमच्या अगोदर मग त्यांनी काय केलं, 112ला फोन करून त्या ठिकाणी पोलिसांची मदत मागितली. मग अशा पद्धतीने आणि त्यांचा दुसरा एक आरोप आहे की पोलिसांनी आम्हाला सहकार्य नाही केलं, मला सहकार्य नाही केलं, असं तसं ह्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलोय, आम्ही 8 साडेआठच्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचलो असं 8:30ला पोलीस स्टेशनला. आणि हे सर्व असताना तुम्ही सीसीटीव्ही पोलीस स्टेशनचे सुद्धा चेक करू शकता की पोलिसांनी सहकार्य केलं की नाही केलं. ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आम्ही गेलो त्यावेळेला आम्हाला साहेबांनी त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला बसवलं आणि यांची फिर्याद घेण्याचं काम चालू केलं. मग यांची फिर्याद घेत असताना हे आत बाहेर करत होते आणि त्यांनी तब्बल आम्हाला त्यांची फिर्याद झाल्यानंतर कंप्लीट 12:30 पावणे 1च्या दरम्यान किंवा 12:15 दरम्यान आमची फिर्याद त्या ठिकाणी घेतली. एवढा वेळ आम्हाला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि हे काय म्हणतायत की यांच्या दबावापोटी माझी फिर्याद घेतली नाही आणि त्यांना सहकार्य केलं, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस त्या ठिकाणी चोख बजावत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा पद्धतीनं हे व्हिडिओ पसरून आणि समाजामध्ये वेगळं स्वरूप निर्माण करून यांना त्या ठिकाणी आम्ही कसे चांगले आहोत, आमच्यावर कसा अन्याय झालाय, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी हा अन्याय कोणावरही झालेला नाही किंवा कोणालाही मारण्यात आलेलं नाही. स्वतः त्यांनी त्या ठिकाणी इंटरफेअर करून यांचा काही काडीचा संबंध नसताना त्यांनी इंटरफेअर करून त्या ठिकाणी संदीप वाघोळे यांना मारहाण करायला सुरुवात दिली, ढकलून दिलं आणि तिथून पुढे त्यांचा मग मी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी होतो. या भूमिकेत सोडवण्याच्या भूमिकेत आम्ही त्या ठिकाणी होतो. परंतु यांनी कांगावा करून त्या ठिकाणी या गोष्टीला वेगळं वळण दिलं आणि आज ह्या अशा पद्धतीने खोटे नाटे आरोप आमच्यावर त्या ठिकाणी करत आहेत आणि हे संपूर्ण राजकीय हेतूने प्रेरित होऊन या ठिकाणी हे आरोप केले जातात. आपण जर त्या ठिकाणी समाजामध्ये पाहिलं, शिंगवे गावामध्ये विचारलं तर आमची 20 ते 25 वर्षाची राजकीय सामाजिक कारकीर्द आहे. अशा पद्धतीनं आम्ही कुठेही वागलेलो नाही किंवा अशा पद्धतीनं आमच्याकडून कुठल्याही चुका त्या ठिकाणी इथून मागे झालेल्या नाहीत आणि आजही आम्ही या पद्धतीची चूक काहीही केलेली नाही. आम्ही सोडवण्याच्याच भूमिकेत होतो, परंतु त्यांना त्या ठिकाणी जाणून बुजून काहीतरी घडवायचं होतं म्हणून ते होऊ द्या असं आणि स्वतःच व्हिडिओ काढतायत. यांनी स्वतःच व्हिडिओ काढला आणि त्या स्वतःच्या व्हिडिओमध्येच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नक्कीच जनतेला 100% माहिती आहे की आम्ही अशा पद्धतीने वर्तन करणार नाही. आणि ज्या वेळेला आम्ही स्पष्टीकरण देतोय त्यावेळेला जर आपण व्हिडिओ नीट पाहिला तर त्यात नक्कीच तुम्हाला समजून येईल की ह्याच महाशयांनी होऊ दे म्हणजे जाणून बुजून त्या ठिकाणी मारामारीचा झाली पाहिजे अशा पद्धतीनं वर्तणूक यांनी केली आणि ते होत नाही हे पाहिल्यानंतर स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतला आणि आम्हाला बदनाम करण्याचा हा कट त्यांनी त्या ठिकाणी रचला.